अवघ्या काही वर्षांमध्ये हजारो गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणारी आणि दुप्पट तिप्पट परताव्याची स्वप्न दाखवणारी शिवम असोसिएट्स कंपनी आता देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक म्हणून समोर आली आहे। बेळगावमधून सुरू झालेल्या या कथित गुंतवणूक योजनेमध्ये तब्बल 40,000पेक्षा अधिक गुंतवणूकदारांकडून जवळपास 2400 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे। आता या घोटाळ्याच्या तपासामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। अशातच या घोटाळ्याचं काही सेलिब्रिटींशी देखील कनेक्शन असल्याचा संशय आता व्यक्त होतोय। एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर तपास यंत्रणांच्या माहितीनुसार शिवम असोसिएट्सचे प्रमुख आरोपी शिवानंद निलनवर यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीमध्ये भरघोस परताव्याचं आमिष दाखवलं। सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना नियमित परतावा देण्यात आला होता, त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आणि एकाकडून दुसऱ्याकडून तिसरा असे हजारो नागरिकांनी आपल्या आयुष्यभराची बचत या योजनेमध्ये गुंतवणूक केली। मात्र तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नव्या गुंतवणूकदारांकडून जमा होणाऱ्या पैशातूनच जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात होता। यालाच फॉन्झी स्कीम असं म्हटलं जातं। म्हणजे प्रत्यक्ष व्यवसायातून नफा मिळत नव्हता, तर नवीन पैसे आल्यामुळे जुने व्यवहार सुरू ठेवले जात होते। या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे शिवानंद निलनवर यांना अटक होऊन जवळपास 20 दिवस उलटले, मात्र त्यानंतरही शिवम असोसिएट्सच्या खात्यांमध्ये 5 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा झाली आहे। सुमारे 40,700 गुंतवणूकदारांनी हे पैसे गुंतवलेत। या माध्यमातून जवळपास 2,400 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे। नव्या गुंतवणूकदारांकडूनच आलेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून देण्याची पद्धत अवलंबली जात होती। यावरूनच अनेक गुंतवणूकदारांना कंपनीविरोधात सुरू असलेल्या कारवाईची माहितीही नव्हती किंवा अजूनही कंपनीवरती त्यांचा विश्वास होता, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय। सीआयडीच्या तपासामध्ये निलनवर यांच्याशी संबंधित तब्बल 30 बँक खात्यांचा शोध लागलेला आहे। यापैकी 7 बँकांमधून प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आलेले आहे। एका खात्यातील व्यवहारांच्या तपशील तब्बल 36,000 पानांचा असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे। यावरून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असू शकते याचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो। या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलेली बाब म्हणजे हिंदी चित्रपट अभिनेत्री सनी लिओनी हिचं नाव। सीआयडीचे पोलीस महासंचालक भीमाशंकर गुळे यांनी सांगितलं की तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहारांमध्ये अभिनेत्रीचं नाव समोर आलेलं आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवानंद निलनवरकर याने गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या पैशांचा वापर चित्रपटसृष्टीमधील काही नामांकित कलाकारांसाठी केल्याचा संशय आहे। मात्र सध्या कोणताही निष्कर्ष करण्यात आलेला नसून संबंधित व्यवहारांची पडताळणी सुरू आहे। जर तपासामध्ये आवश्यक वाटलं तर संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली जाऊ शकते, असंही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। आता या घोटाळ्याची व्याप्ती केवळ कर्नाटकपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातही हजारो नागरिक यामध्ये अडकले आहेत।